ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधक गैरहजर राहिल्यामुळे सत्ताधारी आजही आक्रमक होण्याची शक्यता। विरोधकांनी लेखी भूमिका कळवावी, सत्ताधाऱ्यांची ठाम मागणी। विधान परिषद निवडणुकीची रणनीती 5 स्टार हॉटेलमध्ये ठरणार। भाजप, राष्ट्रवादी, शिंदे आणि ठाकरेंच्या आमदारांचा हॉटेलमध्ये मुक्काम। मतांचा कोटा ठरवण्यासंदर्भात आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक। काँग्रेसमधल्या 3 मतांसह अपक्षांची 2 मतं सोबत असल्याचा विश्वास। मराठा आंदोलन उधळण्याचा सरकारचा डाव, समाजातील काही अतृप्त आत्मांना सरकारची फूस। एबीपी माझाच्या 0 आवर कार्यक्रमात मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। नागपूरमध्ये मतदार याद्यांमधून तब्बल 2,27,000 नावं गायब। फोटो नसल्यानं 1,94,000 नावं हटवली। विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचा आरोप। वरळी हिट अँड रन प्रकरणातील दोन्ही आरोपींना घेऊन पोलीस अपघाताचं नाट्य रूपांतर करणार। आई, बहीण आणि मित्रांची पुन्हा चौकशी। कोकण रेल्वेवरची वाहतूक सुरळीत, पेडणे बोगद्यातील चिखल आणि पाणी काढण्यात यश। मध्यरात्रीनंतर वाहतूक पूर्ववत। मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, कोस्टल रोडचा 3रा टप्पा आजपासून वाहन चालकांसाठी खुला। नीट परीक्षेसंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। परीक्षा पुन्हा होणार की नाही याचा फैसला। व्यापक स्तरावर घोटाळा झाला नसल्याचा केंद्राचा कोर्टात दावा। मुंबईमध्ये 40 बाय 40 फुटांपेक्षा मोठ्या होर्डिंगला स्पष्ट मनाई। सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा। रेल्वेला महापालिकेचं ऐकावंच लागेल, कोर्टाची तंबी। ऑस्ट्रिया दौरा आटपून पंतप्रधान मोदी भारतात परतले। ऑस्ट्रियात अनिवासी भारतीयांशी मोदींचा संवाद। कार्यक्रमात मोदींच्या समर्थनार्थ घोषणा। बिग बॉस OTT 2चा विजेता एल्विसच्या अडचणीत वाढ। रेव पार्टीमध्ये सापाचं विष वापरल्याच्या प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीचं समन्स। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मनसुद्धा तुझं। होई मनसुद्धा तुझं।